तर मित्रांनो नमस्कार. विजय ट्रक ब्लॉगरमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो मंगळवारी आपली गाडी भरली होती मित्रांनो. तर हॉस्पिटलचं टायर भरून आलो होतो आणि आता सध्या आहे मित्रांनो हॉस्पिटलमध्ये आहे. आणि काल तर काही गाडी आपली खाली झालेली नाही, तर आता हॉस्पिटलमध्ये पोचलेलो आहे मित्रांनो. आणि अजून तर काही गाडी मित्रांनो लावलेली नाही आहे. तर बघू मित्रांनो कधी गाडी खाली होती. आणि गाडी खाली करून मित्रांनो इथून हॉस्पिटलमधून डायरेक्ट बेळगावसाठी MT जावं लागेल मित्रांनो. तर बघत राहा विजय ट्रक ब्लॉगर मित्रांनो. तर मित्रांनो फायनली आपण गाडी खाली करायसाठी लावलेलं आहे मित्रांनो. तर चला दाखवतो तुम्हाला, गोडाऊन दाखवतो मित्रांनो टायरचं. हे बघू शकता मित्रांनो, गाडींची कामंही होतात, स्टोअर पण आहे. बघू शकता मित्रांनो, ती गाडी ठोकलेली आहे, ती गाडीचं काम चालू आहे. टायराचा सगळा स्टॉक आहे मित्रांनो. बघू शकता ह्या साईडला हे सगळं आत गोडाऊन आहे आणि मागं आपली गाडी अनलोडिंग होत आहे. बिकेटीचं केअर आहे हा. तर एक तासभर लागेल मित्रांनो आपली गाडी खाली होण्यासाठी. तर आपलीच एक गाडी मित्रांनो अनेक भरून आलेली आहे मागं, आणि ती काही गाडी होणार नाही म्हणत आहेत, कारण जागा फुल झालेला आहे मित्रांनो. बघू शकता फुल झालेला आहे, जागा नाही आहे ठेवण्यासाठी. तर मित्रांनो गाडी आपली खाली झालेली आहे, खाली करून आता बेळगावला चाललेलं आहे मित्रांनो. बघू शकता मित्रांनो. तर अशा तऱ्हेने हॉस्पिटल खाली करून आता आलेलो आहे. 2 गाड्या होत्या आपल्या मित्रांनो, दोन्ही गाड्या खाली झालेल्या आहेत. आणि अशा तऱ्हेने आता चाललेलो आहे बेळगावसाठी. होऊ शकतं मागं. तर मित्रांनो गाडी खाली करून आपण तर शोरूमला आलेला आहे, बेळगावमध्ये आहे. तर बघू शकता हे शोरूममध्ये आलेला आहे आपण. चला काय दाखवतो तुम्हाला. हे बघू शकता मित्रांनो, क्लच प्लेट, प्रेशर प्लेट, पूर्ण गिअरबॉक्स उतरलेला आहे मित्रांनो. तर गिअरबॉक्समधलं ऑइल सील लिकेज होतं मित्रांनो. बघू शकता गिअरबॉक्स हा पुढं ऑइल सील गेलं होतं, ते पूर्ण ऑइल सील घालून आता